नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत दहावीचा जो आपला ग्रुप आहे, म्हणजे आपलं जे मित्रमंडळ आहेत. मला वाटतं 1998 आणि 1999चा आपला ग्रुप असेल दहावीच्या बॅचलर पार्टीसाठी आपण पवना डॅमला ह्या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी आपण ग्लास विला, पवना ग्लास विला हा रेसॉर्ट पाठीमागे बघत आहे तुम्ही. हा एक छोटासा विला आहे, आपण हा बुक केलेला आहे आणि आत्ता आपण त्या विलाच्या बाहेर आहे. आणि त्याच्या समोरच, विलाच्या बरोबर अगदी समोरच तुम्हाला पवना डॅम दिसत आहेत. आणि या साईडला आता लाईट लागायला सुरुवात झालेली आहेत. या ठिकाणी तुम्हाला काही पवना टेंट कॅम्पेनिंग वगैरे असे चांगले अतिसुंदर असे एकापेक्षा एक असे रेसॉर्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. आणि या ठिकाणी आपण ते तर बनवणार नाही व्हिडिओ, पण आज आपण ज्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणचा आपण आज छोटासा व्हिडिओ करणार आहे. आज आपल्याबरोबर 8 ते 9 मित्र आपले दहावीचे बरोबर आहेत. बाहेर सचिन उभा आहे आणि आल्या मुलांनी या ठिकाणी आंघोळ केली ती. आता थोडंसं फ्रेश झालेलं आहेत आणि आता आतमध्ये तुम्ही बघत असाल ना, आतमध्ये कॅरम खेळायला बसलेले आहेत सगळेजण. या ठिकाणी आमचा थोडासा स्नॅक्स वगैरे झाला आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांचं काय चाललं आहे ते बघूया. सचिन, कसं वाटतं तुला या ठिकाणी आल्यावर? एकदम मस्त, एक नंबर ना? एक नंबर. म्हणजे खरं तर रूम वगैरे बुक करणार होतो, पण पहिल्यांदा आम्ही थोडंसं लक्ष्मण किंवा संजय आम्ही म्हटलं की एक रेसॉर्ट बुक करूया, एखादा बंगला बुक करूया, तिथला एक आनंद वेगळा असणार आहे. तर म्हणजे योग्य मार्गदर्शन तसं तर याचं लागलं. तर हा इथला जो स्पेस आहे, इथली जे रेसॉर्ट आहे, हा इथला थोडा आवडला. आणि त्याला इथला जे नॅचरल जो व्ह्यू आहे ह्याला जास्त आवडतो. ह्याच भागात जास्त सारखं जास्त. कोणाला घेऊन येतो तू या भागात सारखं? फॅमिली बरोबर येत असतं. तर फॅमिली घेऊन बरोबर येत असतं. तर या ठिकाणी आल्यानंतर आवडलं का लोकेशन वगैरे? हो, खूप छान आहे. हां, लोणावळा किंवा पवना परिसर असेल, हा परिसर एकदम सुंदर आहे आणि नक्कीच व्हिजिट करत राहा. आणि रेटबद्दल आपण तुम्हाला सकाळी सांगणार आहे. अजून बरंच काही शूटिंग करायचं राहिलेलं आहे. तर आता आपल्याला कॅरम खेळल्यानंतर थोड्या वेळ आपण इथं या ठिकाणी फिरायला जाणार आहे. आणि संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी मस्तपैकी नॉनव्हेज डिनर असणार आहे आणि यांची एक पार्टी चालणार आहे. चालू द्या, ते आपण काही शूट करणार नाही आहे. पण तर आज आपल्याबरोबर कोण मित्र जॉईन झालेले आहेत त्यांची ओळख करून घेऊया. व आपल्याबरोबर आता पहिला व्यक्ती जो जोडला गेला आहे संजय लेंडे. आणि हे जॉबला कुठे आहेत याची पण आपण याच्यामधून माहिती घेऊया. काय बोलशील संजय लेंडे साहेब? मी संजय लेंडे, वाडिया कॉलेजमध्ये मी प्राध्यापक आहे, फिजिक्स विषय शिकवतो. ओके. त्याचबरोबर आपल्याबरोबर सचिन वाघ आहे, ज्या की आपण शाळेमध्ये यांना ढाण्या वाघ म्हणून पुकारलं जायचं. तर हे प्रगतशील शेतकरी. ओके, बरोबर ना? हो. आता शेतामध्ये काय आहे तुमच्या? कांदे आणि द्राक्ष, आता पिवळे द्राक्ष. हो, या वर्षी तरी आम्हाला खायला बोललो. हो, भेटतील नक्कीच. नाही का? यावर्षी सुद्धा तुम्हाला जर द्राक्ष खायची असेल तर यांच्या बागेमध्ये तुम्हाला द्राक्ष मार्चमध्ये खाण्यासाठी तुम्हाला मिळतील. आणि पिवळी द्राक्ष नाही का? हो, पिवळी द्राक्ष, सफेद द्राक्ष म्हणतात त्याला. तर आपण द्राक्ष खायला सुद्धा आपण जाणार आहे. तर आपण आतमध्ये काही मित्र आहे ते कॅरम खेळतात, त्यांना व्हिजिट देऊया. तर आपण दोघांच्या मागे जाऊया आणि आतमध्ये कोण आहे ते बघूया. हा आपला एक ग्लास विला आणि आतमधला हा व्ह्यू, हा एकदम प्रशस्त असा हॉल आहे या ठिकाणी. आणि ह्या हॉलमध्ये कॅरम खेळण्याचा म्हणजे त्यांचा एक आनंद घेतात आहेत सगळेजण. आता पहिल्यांदा ओळख करून देतोय, संजयचं ओळख करून देतील. हां, टोपण नाव काय होतं आपल्या शाळेमध्ये ते पण सांगायचं. राजेश साळुंके, टोपण नाव यांचं चप्प्या. हे आहेत लक्ष्मण आवटी. ओके ना, बिझनेसचं पण राहिलं. काय बिझनेस करताय? काय काय राजू? 2 नंबरचे नोंदणी. बरं, त्याचबरोबर पुढे हा लक्ष्मण आवटे, सॉफ्टवेअर इंजिनियर. फोटो बोलते. म्हणजे हे डॉक्टरच्या वरचे डॉक्टर असे म्हणता येईल, कारण डॉक्टरला जे साहित्य लागतात ते आम्ही बनवतो. ओके, हां, ते तुम्ही बनवता, बरोबर आहे. पण काय बनवता तुम्ही? सॉफ्टवेअर बनवता? हां, कॅन्सरचे. हां, कॅन्सर ट्रीटमेंटचे मशीन. अरे वा. त्याचबरोबर आपल्याबरोबर सुनील गुंजाळ. ओके, सुनील गुंजाळ पुढे काय? मेकॅनिकल इंजिनियर. मेकॅनिकल. आणि जॉबला कुठे? सँडविक. सँडविक का सँडविच? सँडविक. सँडविक.
नाशिक पाटील त्याचबरोबर आपल्याबरोबर हे मुंबईवरून आलेले आहेत. खास आपण यांना लोणावळ्याला घ्यायला गेलो, खूप तकलीफ झाली, पण ठीक आहे. आपल्याला त्रास झाला पण त्यांना हा, पण मित्रासाठी आपल्याला जावं लागतं. हा, ओळख काय आता सांगायची? ओळख काय मी JSW स्टीलला आहे आणि न पाडणारा बिल्डिंग JSW ला आहे का तू? आम्ही न पाडणारा बिल्डिंग बांधतो स्टीलच्या. न पाडणाऱ्या बिल्डिंग बांधतात. चला, असे आपले हे सर्व मित्र आहेत आणि अजून आपल्याला 2 मित्र जॉईंट होणार, त्यांची वाट बघूया. त्यांचं मस्तपैकी आता यांचा एन्जॉय चालू आहे. हा आपण एन्जॉय असाच एन्जॉय करत राहूया आणि 1 तासानंतर आपल्याला या ठिकाणी 2 मित्र जॉईन होणार, त्याची वाट बघूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुला कळत नाही, तू कशाला हात लावी? तू मी जातो ते. मी घालू का 2 गावडे घालू का हा हा हा, विदाऊट स्ट्रायकरचे? बरोबर. हो, घालू का? घाल ना. ते बघ, ये यार, थांब ना त्याला. या असं कुठे खेळतात का? ते राजा नाराज झालं ना. नाही नाही, तू परत लाव. परत लाव, परत लाव. गेम लाव परत. त्याला एक स्ट्राईक मारू दे. भारी दिसत यार. हो बाजूला. अरे आय लक्ष्मण कुठे? राजा. चला, 6:30 वाजलेले संध्याकाळचे आणि आपण रिसॉर्टमधून बाहेर पडलोय आणि आपण चाललोय पवनार डॅमचं जे पाणी आहे त्या पाण्याच्या बॅकवॉटरच्या कडेला चाललोय. थोडासा व्ह्यू बघूया. या साईडला सुद्धा एक समाधान रिसॉर्ट आहे, त्या बाजूने एक रोड आहे, आपण त्या साईडला जाऊया. बघूया, थोडासा टाईमपास चाललाय कारण अजून पार्टीला चालू व्हायला थोडा वेळ आहे. तोपर्यंत आपण जरा थोडंसं फिरूया. तोपर्यंत इथला जरा नजारा चेक करूया कसा काय काय. एकदम पाण्याच्या कडेला हे सगळे असे कॅम्पेनिंग वगैरे लागलेले त्या साईडला बघू शकता तुम्ही. वा वा, इकडला तर नजारा अप्रतिम आहे. अप्रतिम मशीन लाईटिंग केलेली. हा हा, इकडलं भारी आहे ना का? कसली लाईटिंग दिसते, एक नंबर. सगळीकडं तुम्ही बघितलं तर या पाण्याच्या कडेला सगळं टेंट कॅम्पेनिंग रिसॉर्ट असं आहे. आता इकडं जाऊन बघूया काय काय पाहायला भेटतं. आठ वाजलेले आहेत आणि आपला जो संदीप गाडगे मित्र आहे मुंबईवरून येणारा, त्याला आपण घ्यायला लोणावळा स्टेशनला चाललेलो आहे. खरी तर आपली जी पार्टी आहे ती 8-8:30 नंतर चालू आहे. अजूनही आपला एक मित्र आहे तो यायचा बाकी आहे, संदीप गाडगे, जो युगंडावरून येणार आहे. तो तळेगावला अडकलेला आहे, पण तो पण 8:30-8:45च्या आसपास पोहोचेलच. पण आता आपण संदीप गाडगेला पिकअप करायला लोणावळा रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. आपण 3 जण आहेत, सचिन वाघ, संदीप, सुनील गुंजाळे. आणि आता आपल्याला कुठं जायचं? या रोडला जायचं ना? नाही, इकडं जायचं नक्की. हा, इकडं जायचं. आता कॉल आलेला आहे, आपण त्याला पिकअप करू 2 मिनिटामध्ये. तर आपण आता त्याला पिकअप करूया. आता फोन आलता, चला त्याला पिकअप करू आणि नंतर बोलू आपण. आपला संदीप घाडगे मित्र, आपण त्याला पिकअप केलेलं आहे. आता आपण चाललोय रिसॉर्टवर. चला, वेलकम लास्ट विला. संदीप घाडगे. ओके ओके, चला.
तर जाऊया आता लाल विल्यावर. नाही तर आपला सगळा जो बनवलेलं जे सगळं चिकन आहे सगळं संपून जाण्याच्या आत आपण तिथे पोहोचूया. पोट दुखायला लागले माझं बरं राहतं. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक घाचकेन चालतो चालतो चालतो. नागोबाला चालतो चालतो. माझ्या अडचणीच्या काळात प्रत्येक वेळेस आठवतो मला तुझा चेहरा. हो रे मित्रा, तूच आहेस माझा कोहिनूर हिरा. गुड मॉर्निंग. रात्री खूप जबरदस्त अशी पार्टी झाली. आता गुड मॉर्निंग झालेलं तर आता सकाळच्या जवळजवळ किती 9:30 वाजलेले आहेत. आता यांची सगळी जी मस्ती ती उतरलेली आता. आणि आता या ठिकाणी मस्त स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये कोण कोण जाणार आहे? अरे हा पण आला. चला आता स्विमिंग पूलमध्ये आपल्याला एक मस्तपैकी अशी डुबकी मारायची आहे. आता त्यानंतर आता सगळेजण फ्रेश होणार आहे. आणि आतमध्ये लक्ष्मण आवटी आमलेट बनवते. आता ते पण दाखवतो तुम्हाला. आमलेट ही आपली खोली होती, आपण या ठिकाणी राहिलं होतं. आणि आपलं रात्रभर जो काय चालला होता या ठिकाणी 2 वाजेपर्यंत फुल मस्ती चालली होती, पार्टी चालली होती. आता आपण आतमध्ये जाऊया. या ठिकाणी हा आपला पूर्ण मोठा हॉल होता. या ठिकाणी आपले बस मस्त गप्पा वगैरे जेवण या ठिकाणी झालं होतं. आणि या 3 खोल्या आहेत. या 3 खोल्यांमध्ये आपण आतमध्ये या 3 खोल्यामध्ये प्रत्येक सेपरेट बेड आहे. आणि याच्यामध्ये राहिलं होतं. आता या साईडला लक्ष्मण आवट्याचं आमलेट बनवतो ते तुम्हाला दाखवतो. घरी बनवतोय का नाही माहिती नाही. या ठिकाणी आपला एक कुक आहे. हा एक नंबर. या ठिकाणी राहिलेलं रात्रीचं चिकन शिल्लक ते पण गरम होतं. वा, एक नंबर आमलेट या ठिकाणी आपल्याला खायला भेटणार आहे. वा, अरे एक नंबर. चला वा या हा स्लो मोशन भारी झाला. अर्ध बाहेर अर्ध खाली. तुम्हाला रूम पण दाखवतो. या ठिकाणी याशी रूम आहे मस्तपैकी. याच्यावर 3-4 जण झोपू शकतात. सेम खोल्या आहेत अशा सगळ्या ठिकाणी, या 3ही ठिकाणी.
खाण्याची आता धावपळ चालू झालेली सगळ्यांची, भुका लागलेल्या आहेत. वा वा मस्त. या तेल यायचं ब्रेड देऊ का? ब्रेड आणलेले आहेत. काय नाही, पाव काय रेडी नाही एकदम छान केलेलं आहे. बायकोची त्याला कामाची सवय लावलेली आहे, त्याच्यामुळे छान बनवतात. दिव्यागरला पण बहुतेक हेच काम करावं लागणार असं वाटतं. याला घास देऊ नको. बाळ तुला खोली मी परत लावीन त्याला बोई करायला, कॅन्सल करायला. आज एक बाईट. हा हा हा. या ठिकाणी मस्त पैकी आमलेट पाव आलेला आहे, एक नंबर गरमागरम. अप्रतिम, एक नंबर. मीठ कमी फक्त. काय नाही, शुगर असेल त्याच्यावर. हा शुगर असो. चला बाहेर जाऊया. आपले 2 मित्र आहेत, सकाळीच बाहेर गेलेले आहेत. आमलेट कसं झालं? एक नंबर. जमलं का? तोंडवा पण चांगला बनतोय. तोंडवा चांगलं म्हणणार बनवून भेटणार नाही आपल्याला. आमलेट खायचं का? इकडं स्विमिंग पूल आपण हिल स्टेशन सारखा या ठिकाणी आपण आनंद घेतोय. समोर तुम्हाला पाहायला भेटलं तर पूर्ण डॅम आहे, हा फुल डॅम आहे. डॅमच्या वरच्या साईडला आपण या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. या ठिकाणावरून आपल्याला सगळा व्ह्यू जवळजवळ पवना डॅमचा जो कॅम्पेनिंगचं जे आहे ते पूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. राजा कसं वाटलं? छान एकदम. कालचा दिवस आनंदात गेलेला आहे या ठिकाणी. पुढं रात्री आनंद इकडं मस्त पाहुणा लेकचा नाईट व्ह्यू पाहिला. हां चांगलं संध्याकाळी मस्त मजा केली. खूप आनंद आला या ठिकाणी. चिकन एक नंबर बनवलं होतं रात्री, आणि भाजी पण त्याच्याबरोबर भाकरी भात वगैरे सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला रात्री जेवणाचा सुद्धा. आपले नावकरी यांचे नावकरी सासरे बघ सकाळी 6ला उठून गेलेले. यार आका पूल हल्लाय पार तू. तोंडावर मार ना, त्याच्या तोंडावर. तर आपलं आता सर्वांचं जवळजवळ आवरलेलं आहे आणि आपल्याला आता निघायची वेळ झालेली आहे. तर निघता आपले पवना ग्लास विलाचे ओनर. आणि तुमची ओळख सांगा. माझं नाव मंगेश केंडे, मी या बंगल्याचा ओनर आहे. ओके. आता या ठिकाणी कोणकोणती लोक येऊ शकतात किंवा या ठिकाणी अजून व्हरायटी म्हणजे आपल्याकडे प्रत्येक टाईपची लोक येतात. बॅचलर येतात, कपल येतात, फॅमिलीज येतात, ऑल टाईप. क्षेत्रातले सगळे येतात सर. बरं. आणि फॅसिलिटी काय काय? फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला 100% सेफ्टी भेटते. आमच्याकडे 100% प्रायव्हसी भेटते. ओके. आणि गेट एकदा बंद केला का त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीच डिस्टर्बन्स करत कोणी बाहेर तर कोणी टायमाला तुम्हाला कॉल करायचा, त्या टायमाला केअरटेकर येणार, तुमचं काम करणार, तो निघून जाणार. ओके. अदरवाईज पूर्ण प्रायव्हसी तुम्हाला. आणि फूडमध्ये काय काय तुम्ही सर्व नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये? फूडमध्ये आपल्याकडं प्रोफेशनल लेडीज शेफ आहे, त्या फूड प्रोव्हाइड करतात. बरं. ते तुम्ही मेनू काढणी पण करू शकता किंवा तुम्ही फूड पूर्ण पॅकेज पण घेऊ शकता पूर्ण दिवसाचं. ओके. आता हा जो विला आहे तुमच्याकडे काय काय प्रकार म्हणजे किती प्रकारचे या ठिकाणी खोल्या किंवा विला आहेत आणि याचे रेट कसे काय आहेत? आपल्याकडे 4 विलाज आहे इथं. बरं. 3 लक्झुरियस विला आहे आणि हा एक नॉर्मल विला आहे जो सर्वसामान्य माणसाला परवडू शकतो असा. ओके. याचे रेट कसे काय? याचे रेट आहे मंडे टू थर्सडे 800 रुपये पर पर्सन विथ ब्रेकफास्ट ऑनली. तुम्हाला जेवण मेनू काढणी ऑर्डर करावं लागेल. ओके. आणि फ्रायडे, सॅटर्डे, संडेला 1500 रुपये पर पर्सन आहे. ऑनली स्टे ऑन ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. ओके. चला. आणि या ठिकाणी पावसाळ्यात पण एक वेगळा लुक असेल नाही का? पावसाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे इथं 11 महिने सीझन असतो. पूर्ण 11 महिने? 11 महिने सीझन असतो. पूर्ण फोग वगैरे पावसाळ्यात ऑसम नजारा असतो. एकदम हिरवळ असते. ओके. खूप छान वाटतं एकदम. आता यांच्या जर ह्या ग्लास विलाला जर भेट द्यायची असेल तर आता तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघणार.
ह्या भेट द्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ग्लास विलाचे सर्व डिटेल्स टाकणार आहे. ते सर्व जणांनी तुम्ही पहा आणि ह्या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि या ठिकाणी असेच जे वेले आहेत, आता या ठिकाणी आता भरपूर जणांनी एन्जॉय केला तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहायला भेटणार. आणि अशाच ह्या पवना साईडला असे भरपूर कॅम्पेनिंग वगैरे किंवा असे विला आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी तुम्हाला राहता येऊ शकतं, त्याचा आनंद घेऊ शकतो. आता आपण या ठिकाणी त्याची माहिती घेतलेली आहे आणि आता थोड्या वेळात म्हणजे 11चं आपलं आऊट आहे. आपण 11ला या ठिकाणून लोणावळ्याला जाणार आहे. आपले 2 मित्र आहेत मुंबईला जाणार आहे, त्यांना सोडणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या जुन्नरला परत रिटर्न जाणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि ह्या ठिकाणीसुद्धा आठवणीने किंवा नक्की भेट द्या आणि तुमच्या फॅमिली किंवा मित्रांबरोबर या ठिकाणी निवांत बर्थडे पार्टी, एंगेजमेंट सगळं होतं. ओके. तर दादा बोलला की या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे की एंगेजमेंट, बड्डे पार्टी किंवा अशा काही पार्टी असतील, प्रायव्हेट पार्टी, गेट टुगेदर, तर ह्या ठिकाणी सर्व अरेंजमेंट आणि तो इव्हेंट केला जातो. तर या ठिकाणी तुम्ही आठवणी नक्की भेट द्या. चला, आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.